नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जीवनात असा एखादा काळ जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात येतो जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. मनात असंख्य प्रश्न असतात, डोळ्यात अश्रू असतात आणि ओठांवर फक्त एकच नाव असतं, देवाचं. आपण मनापासून प्रार्थना करतो, देवा माझी ही एक इच्छा पूर्ण कर, देवा हे संकट दूर कर, देवा मला फक्त एवढी मदत कर. पण दिवस जातात, आठवडे जातात, महिने जातात आणि काहीच बदल होत नाही. तेव्हा मनात एक वेदनादायक प्रश्न उभा राहतो, मी इतकी भक्ती केली, इतक्या श्रद्धेने तुझं नाव घेतलं, पण माझी प्रार्थना अजूनही अपूर्ण का? मंडळी, आज आपण याच विषयावर सखोल विचार करणार आहोत. कारण अनेक वेळा देवाचं मौन हे नकार नसतं, तर त्यामागे एक मोठा संदेश दडलेला असतो. आपण देवाला फक्त मंदिरात शोधतो, पण खरं पाहिलं तर देव अनेकदा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमधून आपल्याशी बोलत असतो. कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने, कधी एखाद्या अपयशाच्या रूपाने. होय, अपयशाच्या रूपाने सुद्धा, कारण प्रत्येक अपयश वाईटच असतं असं नाही. कधीकधी अपयश हे भविष्यातील मोठ्या यशाचं संरक्षण करत असतं. कल्पना करा, जर एखाद्या लहान मुलाच्या हातात पेटी मेणबत्ती असेल आणि ते मूल ती पकडण्याचा हट्ट करत असेल, तर आई त्याला ती देईल का? नाही. मूल रडेल, हट्ट करेल, नाराज होईल. त्याला वाटेल आई माझ्यावर प्रेम करत नाही, पण प्रत्यक्षात आई त्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करत असते. मंडळी, आपण आणि देव यांचं नातं अनेकदा असंच असतं. आपल्याला जे हवं असतं ते मिळालं नाही की आपण समजतो देवाने आपल्याकडे दुर्लक्ष केलं आहे. पण कदाचित ते आपल्याला एखाद्या मोठ्या वेदनेपासून वाचवत असते. आपण वर्तमान पाहतो, देव भविष्य पाहतो. आपण आजचा विचार करतो, देव संपूर्ण आयुष्याचा विचार करतो. म्हणूनच अनेकदा आपण जी गोष्ट मागतो ती मिळत नाही आणि काही वर्षानंतर आपल्याला जाणवतं, चांगलंच झालं ती गोष्ट मिळाली नाही. कारण ती मिळाली असती तर आजचं सुख आणि आजचं यश किंवा आजची शांतता कदाचित मिळाली नसती. मंडळी, आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. प्रार्थना म्हणजे जादू नाही, प्रार्थना म्हणजे शक्ती. प्रार्थना म्हणजे आपल्याला योग्य दिशेने चालण्याची प्रेरणा. फक्त देवाला सांगून सर्व काही बदलत नाही, त्यासाठी प्रयत्नांची जोड आवश्यक असते. समजा आता एखादा शेतकरी आहे, तो रोज देवाची पूजा करतो, पण त्याने जर शेतात बीजच पेरलं नाही तर पीक उगवेल का? नक्कीच नाही. कारण देव कृपा करतो, पण कर्म करण्याची जबाबदारी आपली असते. त्याचप्रमाणे एखादा विद्यार्थी दिवसभर मोबाईल वापरत असेल आणि रात्री देवाला म्हणत असेल, देवा मला पहिला क्रमांक मिळू दे, तर ते शक्य होणार नाही. कारण देव प्रयत्नांना आशीर्वाद देतो, आळशीपणाला नाही. मंडळी, अनेक लोक देवाकडे मागतात पण स्वतःमध्ये बदल करत नाहीत. त्यांना यश हवं असतं पण मेहनत नको असते. त्यांना आनंद हवा असतो पण संयम नको असतो. त्यांना फळ हवं असतं पण झाड लावण्याची तयारी नसते. आणि याच ठिकाणी बहुतांश लोक चूक करतात. जीवनात जे मिळवायचं आहे त्यासाठी देवावर विश्वास ठेवण्याइतकंच स्वतःवर विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं असतं. मंडळी, कधीकधी देव आपल्याला वाट दाखवत असतो, पण आपण फक्त मंजिल मागत असतो. आपल्याला परिणाम हवा असतो, पण प्रक्रियेचा स्वीकार करायचा नसतो. आजच्या काळात प्रत्येकाला सगळं काही लगेच हवं आहे. मोबाईलमध्ये एक क्लिक केलं की माहिती मिळते, एक क्लिक केलं की वस्तू घरी येते. म्हणूनच संयम कमी होत चालला आहे. पण निसर्गाचा नियम आजही तोच आहे. सूर्य उगवायला वेळ लागतो, फूल उमलायला वेळ लागतो, झाड वाढायला वेळ लागतो आणि मोठं यशही मिळायला वेळ लागतो. काही गोष्टी लवकर मिळतात, काही गोष्टी उशिरा मिळतात. पण उशिरा मिळालेली प्रत्येक गोष्ट वाईटच असेल असं नाही. कधीकधी उशिरा मिळालेल्या गोष्टीचं आयुष्यभर आपल्याजवळ टिकत असतात. मंडळी, संत तुकाराम महाराजांनी एक सुंदर विचार सांगितलेला आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे. याचा अर्थ प्रयत्न सोडावेत असा नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्या हातून जेवढे प्रयत्न शक्य आहेत तेवढेच करावेत आणि त्यानंतर जे होईल त्याचा स्वीकार करण्याची ताकद ठेवावी. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते.
काही गोष्टी वेळेच्या हातात असतात, काही नियतीच्या हातात असतात आणि काही ईश्वराच्या योजनेत असतात। मंडळी, कधीकधी देव आपल्याला हवं ते देत नाही, पण आपल्याला आवश्यक ते देतो। आपल्याला वाटतं पैसा मिळाला तर सुख मिळेल, पण देव आधी समज देतो। आपल्याला वाटतं यश मिळालं तर आनंद मिळेल, पण देव आधी संघर्ष देतो। कारण संघर्षाशिवाय मिळालेल्या गोष्टीची किंमत समजत नाही। संघर्षाशिवाय मिळालेल्या गोष्टीची किंमत जी आहे ती कोणालाच समजत नाही। आणि जी व्यक्ती संकटातून गेलेली आहे तीच दुसऱ्याच्या वेदना समजू शकते। ज्या व्यक्तीने अपयश अनुभवलं आहे तीच यशाचं खरं मूल्य जाणून घेऊ शकते। आणि ज्या व्यक्तीने प्रतीक्षा केली आहे तीच संयमाचं महत्त्व समजू शकते। म्हणून जर आज तुमच्या आयुष्यात काही गोष्ट अडकलेली असेल, तुमची एखादी प्रार्थना अजून पूर्ण झाली नसेल, तुम्ही कितीही प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तर निराश होऊ नका। कदाचित तुमच्यासाठी काहीतरी मोठं घडत असेल, कदाचित देव अजूनही तुमच्यावर काम करत असेल, कदाचित तुमच्या आयुष्याची कथा अजून पूर्ण झाली नसेल। लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ येतेच। वादळ कितीही मोठं असलं तरी ते थांबतंच आणि अडचणी कितीही कठीण असल्या तरी त्यांचा शेवट होतोच। फक्त विश्वास सोडू नका, प्रार्थना सोडू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रयत्न सोडू नका। कारण जे लोक श्रद्धा आणि प्रयत्न या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवतात त्यांच्यासाठी अशक्य वाटणारे मार्गसुद्धा एक दिवस खुले होतात। मंडळी, शेवटी एवढंच सांगू इच्छिते, देव कधीही उशीर करत नाही, तो योग्य वेळेची निवड करतो। आपल्याला ती वेळ समजत नाही म्हणून आपण अस्वस्थ होतो, पण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं जे घडलं ते योग्यच होतं आणि जे मिळालं त्यामागेही आपल्या हिताचंच कारण दडलं होतं। श्री स्वामी समर्थ।